वेळ आणि काळ दोन्ही बदलणार, पण तुम्ही लिहा. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटमधील एका पवित्र वटवृक्षाखाली अनेक वर्षे ध्यान आणि वास्तव्य केले. आज आपण जाणून घेणार आहोत त्या वटवृक्षासंबंधित एक अद्भुत चमत्कार कथा. एकदा अक्कलकोटमध्ये एक गरीब शेतकरी राहत होता. त्याच्या आयुष्यात खूप संकटे होती. शेतीत नुकसान, घरात आजार आणि आर्थिक अडचणी. एक दिवस तो अत्यंत निराश होऊन वटवृक्षाजवळ गेला, जिथे स्वामी समर्थ बसले होते. तो स्वामींच्या चरणी पडला आणि म्हणाला, स्वामी, माझे जीवन खूपच कठीण झाले आहे, कृपा करा. स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहू लागले. मग त्या शेतकऱ्याला सांगितले, या वटवृक्षाची श्रद्धेने प्रदक्षिणा कर आणि स्वामींचे नामस्मरण कर. त्या शेतकऱ्याने स्वामींच्या सांगण्याप्रमाणे 11 दिवस दररोज वटवृक्षाची प्रदक्षिणा केली आणि श्री स्वामी समर्थ असा जप केला. काही दिवसांनी त्याच्या शेतात भरपूर पीक आले. घरातील आजारी लोक बरे झाले आणि त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी आली. त्या दिवसापासून लोकांचा विश्वास अधिक वाढला की अक्कलकोटचा वटवृक्ष हा स्वामी समर्थांच्या कृपेचे प्रतीक आहे. म्हणूनच म्हणा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आजही अनेक भक्त सांगतात की जो कोणी श्रद्धेने त्या वटवृक्षाजवळ प्रार्थना करतो, त्यांच्या अडचणीमध्ये स्वामी समर्थ नक्कीच मदत करतात. जर तुम्हालाही श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आश्चर्यकारक घटना घडली.